हॅलो आणि नमस्कार ॲग्रिकॉस. IBPS AFO फेल्ड अँड व्हॉट नेक्स्ट असं मी जरी याचं हेडिंग दिलं असेल तर मला वाटतं कुठंतरी हे हेडिंग थोड्याफार प्रमाणात चुकलंय. हेडिंग देत असताना सक्सेस फक्त थोडंसं डिले झालंय. एक परीक्षा हे आपलं आयुष्य डिसाईड करू शकत नाही की IBPS AFOची प्री यावर्षी थोड्याफार प्रमाणात का होईना की सर अनफॉर्च्युनेटली माझ्याकडून ती राहून गेलेली आहे. कट ऑफ कालपर्यंत तुम्ही पाहिलं असेल की कट ऑफ सुद्धा आलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टींना अनालिसिस केल्यानंतर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा कट ऑफ जो आहे हा ओव्हरऑलमध्ये गेलेला आहे. काही विद्यार्थ्यांना नेमकं काय प्रॉब्लेम झाला आहे, कट ऑफ खरंच जास्त लागलाय का, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय वॅकन्सीच्या बाबतीत काय झालेलं आहे का, सोबत सोबत 2024 मध्ये माझी स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, नवीन सुरुवात मी कशा पद्धतीने केली पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांना ज्यावेळेस IBPS AFOचा प्रीचा निकाल लागला, बऱ्याच विद्यार्थ्यांना या गोष्टीचा म्हणजे विश्वास बसायला थोडंसं अवघड होतं की पूर्वपरीक्षा माझी अनफॉर्च्युनेटली कुठेतरी मागे राहिली आहे का आणि नेमकं ती कशामुळे मागे राहिली. काल याची बऱ्यापैकी कारणं समोर आली ज्यावेळेस IBPS AFOचा प्रीचा कट ऑफ आपल्या डोळ्यासमोर आला. सर ज्या पद्धतीनं मी पाहतोय किंवा आजूबाजूचे विद्यार्थी सध्या मला असं म्हणतात की नाही तुझी तर पूर्वपरीक्षाच निघालेली नाहीये, तू तर मुख्य परीक्षेचा खूप जास्त अभ्यास केला होता. आणि वाईट वाटण्याचं सगळ्यात महत्त्वाचं एक कारण असं होतं, ज्या विद्यार्थ्यांचा मेन्सचा ॲग्रिकल्चरचा अभ्यास हा खूप चांगला होता अशा विद्यार्थ्यांचीच अनफॉर्च्युनेटली पूर्वपरीक्षा राहिलेली दिसते. सर मग माझी तयारीत नेमकी कुठं कमी पडलोय का, मी तयारीत नेमकं काहीतरी माझ्या चुका झालेल्या आहेत का, प्रिव्हियस इयरला माझी काही स्ट्रॅटेजी थोडीफार चुकली आहे का, यावर्षी ती स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे, ह्या सगळ्याच गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थोडक्यात काय तर हे एका पद्धतीचं स्ट्रॅटेजी सेशनच तुमच्यासाठी असणार आहे आणि बऱ्याच नवीन गोष्टी तुम्हाला याच्यातून प्लॅनिंग करत असताना 2024चं प्लॅनिंग करत असताना तुम्हाला यामधून शिकायला मिळणार आहेत. ज्या पद्धतीनं अनफॉर्च्युनेटली पूर्वपरीक्षा आपली पास होऊ नाही शकलो आपण, त्यावेळेस मग सगळ्यांचा आजूबाजूला भडीमार चालू झाला की नाही तुझी तर पूर्वपरीक्षाच निघालेली नाहीये, मग मेन्सचा अभ्यास तर तू एवढा केला होतास, मग तुझं काही खरंच नाहीये. या सगळ्या गोष्टींची निगेटिव्हिटी कुठेतरी हळूहळू वाटायला लागली होती. त्यात जखमेवर मीठ म्हणून काय, काल पुन्हा एकदा आपल्याला या सगळ्या गोष्टींची उजळणी केल्यासारखी झाली जेव्हा कट ऑफ आपल्या समोर आलेत. आणि पण या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी थोडंफार निगेटिव्हिटी वाटायला लागली होती. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेजेस यायला लागले होते, कॉल यायला लागले होते की सर काहीतरी याच्यावरती एकदा तुम्ही बोला, एकदा तुम्ही सांगा. मी सगळ्या विद्यार्थ्यांना फक्त एकच गोष्ट सांगतो, कुछ देर की खामोशी है, कानों में फिर शोर आएगा, आज वक्त है तुम्हारा, हमारा तो दौर आएगा. आज तुमची वेळ आहे, तुम्ही खेळून घ्या, तुम्ही चांगल्या पद्धतीनं करा. ज्यावेळेस माझी वेळ येईल त्यावेळेस ती फक्त वेळ नसेल, माझा दौर असेल. डेफिनेटली या पद्धतीनं आपल्याला विचार करून कुठेतरी पुढे जाणं गरजेचं आहे. सर मला थोडंसं असं निगेटिव्ह वाटायला लागलेलं की आता माझ्याच्याने प्रीच एक्झामिनेशन निघालेलं नाही, पुढच्या येणाऱ्या वर्षभरातल्या परीक्षा नेमक्या कशा असतील, त्यांच्या बाबतीत माझी स्ट्रॅटेजी काय असेल, मला कुठेतरी थोडीफार निगेटिव्हिटी वाटायला लागलेली आहे. आता मी नेमकं काय करू, या सगळ्याच बाबतीत या व्हिडिओमध्ये आपण एकदा पाहूयात की सर सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न हा होता की यावर्षी तर मी व्यवस्थित अभ्यास केला होता, व्यवस्थित बॅच केली, होमवर्क प्रॉपर पद्धतीने केलंय, तर नेमकं माझं काय चुकलं. आणि बरेच लोक म्हणतात ना यावर्षी कट ऑफ वाढलाय, तर खरंच कट ऑफ वाढलाय का? सिंपल भाषेमध्ये सांगतो बघा, लक्षात घ्या, याच्या आधी यापेक्षा सुद्धा जास्त कट ऑफ 40+ सुद्धा कट ऑफ यावर्षी याच्या आधी लागलेला आहे. या वर्षीचा कट ऑफ ओव्हरऑल कट ऑफ जनरलचा जरी कट ऑफ आपण पाहिला तर तो कुठेतरी आपल्याला 36.88च्या आजूबाजूला दिसतो. 36.88 हा कट ऑफ दिसतो. याचा अर्थ याच्या आधी याच्यापेक्षा जास्त कट ऑफ लागलेला आहे का? हो लागलेला आहे. याच्या आधी याच्यापेक्षाही जास्त म्हणजे 40 पेक्षाही जास्त पूर्वपरीक्षेचा कट ऑफ याच्या आधी लागलेला आहे. हा कट ऑफ अशा पद्धतीने यावर्षी का लागला याची काही कारण आहेत. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की जुन्या विद्यार्थ्यांनी बऱ्यापैकी यावर्षी जनरल बँकिंगला प्रिपेअर केलेलं दिसतं. म्हणजे ज्यावेळेस मी आता SBI POचे इंटरव्ह्यू सुद्धा घेतोय त्यावेळेस सुद्धा जाणवतं की बऱ्यापैकी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स हे SBI POच्या इंटरव्ह्यूला आहेत. सोबत IDBIचे ज्यावेळेस रिझल्ट लागले त्यावेळेसही कळालं की ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट हे त्या परीक्षांमधून सुद्धा बऱ्या प्रमाणात पास झालेले आपल्याला दिसतात. म्हणजे जनरल बँकिंगकडे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटचा वाढलेला टक्का हा कुठेतरी जास्त दिसतो. पुन्हा मी माझं 2016 पासून म्हणणारं जे वाक्य आहे ते पुन्हा एकदा वापरतो की ज्या दिवशी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स सगळ्या परीक्षांची तयारी करायला लागतील त्या दिवशी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटचा झेंडा हा कुठेतरी अटके पारत दिसेल. मग सर नेमकं तुमचं म्हणणं काय की हा जो वाढलेला कट ऑफ आहे हा विद्यार्थ्यांनी जनरल बँकिंगची तयारी केली म्हणून वाढलाय का, की फक्त आणि फक्त जागा कमी झाल्यात म्हणून हा कट ऑफ वाढलाय? पहिल्यांदा तर एकदा पाहून घेऊया की 2023चा कट ऑफ काय लागलाय नेमका असा, आणि तो ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस इयर्सचे जे कट ऑफ आहे याच्या कंपॅरिझनमध्ये कशा पद्धतीने वाढलाय आणि कशा पद्धतीने तो बदललाय. सगळ्यात पहिल्यांदा इंग्लिश लँग्वेज ज्याचा कट ऑफ आतापर्यंत OBC कॅटेगरी असेल, SC/ST कॅटेगरी असेल, 5-6च्या आसपास दरवेळेस तो राहायचा. जनरल कॅटेगरीचा कट ऑफ हा तिथपर्यंत जायचा. यावर्षी तो OBC SC/STचा गेलेला आहे आणि जनरल आणि EWSचा कट ऑफ हा कंपॅरेटिव्हली आतापर्यंतचा बऱ्यापैकी वाढलेला दिसतो. तो म्हणजे 8 पर्यंत इंग्लिशचा कट ऑफ यावेळेस गेलेला आपल्याला दिसतो. कारण काय, विद्यार्थ्यांचा अभ्यास, विद्यार्थ्यांची झालेली प्रॅक्टिस त्या पद्धतीने आता सध्या त्या लेवलला विद्यार्थी प्रॅक्टिस करतात. ऑब्व्हियस आहे इंग्लिशचा कट ऑफ वाढलेला आहे.
रिझनिंगच्या बाबतीत जर पाहिलं तर रिझनिंगच्या बाबतीत यावर्षी तुमच्याकडून झालेल्या सगळ्यात महत्त्वाच्या चुका म्हणजे काय, की सर मी एका प्रश्नामध्ये एका पझलमध्ये मी प्री एक्झामिनेशनमध्ये स्टक झालो होतो, तिथं माझा रिझनिंगचा स्कोर कमी झाला कारण आय वॉज डिपेंडेंट ऑन, कम्प्लिटली डिपेंडेंट ऑन की मेरे को सिटिंग और पझल सॉल्व करना ही है, सिटिंग आणि पझल मला सॉल्व करत असतानाच त्याच्याच मध्ये माझा स्कोर येणार आहे हे कुठंतरी मी डोक्यात आतापर्यंत घालून ठेवलेलं होतं आणि त्यामुळं त्या सिटिंग आणि पझलच्या नादात मी बाकीचे आलेले सोपे प्रश्न सुद्धा रिझनिंगचे कुठंतरी सोडवायला मागे पुढे झालेला आहे. माझं क्वेश्चन सिलेक्शन एक्झामिनेशन मध्ये चुकलेलं आहे आणि हे एकाच्याच बाबतीत नाही, हे सगळ्यांच्याच बाबतीत झालेलं आहे. आणि म्हणून की नुसतं रिझनिंग काय हार्ड होतं का किंवा खूप डिफिकल्ट होतं का अशातला भाग नाहीये, तर टिपिकली क्वेश्चन सिलेक्शन कुठेतरी मागं पुढे झालेलं आहे. प्रॅक्टिस तुम्ही केली होती, कुठेतरी आपल्या प्रॅक्टिसमध्येही मागं पुढे झालेलं असू शकतं. टिपिकली यावेळेस रिझनिंगचा जो कट ऑफ आहे हा आपल्याला SC ST OBC साठी 4.25 आणि जनरल आणि EWS साठी 7 लागलेला दिसतो. सेक्शनल कट ऑफ मध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा क्वांटचा जो कट ऑफ आहे 6.5 आणि इकडे 9.5 पर्यंत गेलेला कट ऑफ दिसतो आणि ओव्हरऑल मध्ये ज्यावेळेस पाहतो आपण जनरल कॅटेगरीच्या वाईज जर गेलो आपण तर 36.88 हा कट ऑफ आपल्याला लागलेला दिसतो. कट ऑफ कुठेतरी वाढला आहे का, तर खूप जास्त वाढलेला नाही आणि खूप जास्त कमी सुद्धा लागलेला नाही. ऑन अन ॲव्हरेज ॲग्रिकल्चरचा कट ऑफ किंवा IBPS AFOचा कट ऑफ, ॲग्रिकल्चरच्या स्टुडंट्सनी लावलेला कट ऑफ हा प्रेडिक्ट करणं इट इज ऑलवेज नेक्स्ट टू इम्पॉसिबल, की कट ऑफ काय लागेल या बाबतीत कोणीही प्रेडिक्ट करू शकत नाही. याचं रिझन असं, एखाद्या वर्षी कट ऑफ 40-42 लागतो, एखाद्या वर्षी कट ऑफ मागच्या वेळेचा पाहिलं तर तुम्ही 17-18 होता, यावेळेस कट ऑफ त्यांच्यामध्ये कुठेतरी एक 36.88चा कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यामुळं या कट ऑफला प्रेडिक्ट करत राहिल्यामुळे तरी कुठे आपली प्री गेलेली नाही ना, हे विचार पुन्हा आपल्या एकदा डोक्यात येतात. कारण काय, आपण एक्झामला ज्यावेळेस जातो ना त्यावेळेस, कारण विद्यार्थी ज्यावेळेस तयारी करायला लागतात ना, प्रीची ज्यावेळेस टेस्ट मॉक टेस्ट सॉल्व्ह करायला लागतात, बऱ्याच स्टुडंट्सचे फोन येतात की सर माझा स्कोर आहे ना सर 32 येतोय, 36 येतोय, मागच्या वर्षीचा कट ऑफ तसाही 18च होता सर, बस ओके आहे ना. नाही बाळा, कारण विद्यार्थी आतापर्यंत तयारी करताना डोक्यात हे घालून चालायचे की मला कट ऑफ तिथपर्यंतच फक्त क्लिअर करायचं आहे. आता प्रीसाठी फक्त कट ऑफ क्लिअर करून चालणार नाही, त्याच्यामध्ये स्कोर करणं गरजेचं आहे. कारण दिवसेंदिवस कट ऑफ हा कमी जास्त होताना, कधीही फ्लक्च्युएट होताना आपल्याला दिसतो. त्यामुळं एक कुठेतरी मेंटॅलिटी आपली चुकली होती की काय, की सर मागच्या वर्षीचा कट ऑफ 18 आहे, मला यावर्षी तयारी करताना एक 32-40 पर्यंत मार्क जरी पडले, 32, 35, 36, 40 पर्यंत मार्क जरी पडलेत, माझं टार्गेट बस एवढं आहे की मला तिथपर्यंत प्री काढून घ्यायचे, बस दॅट्स इट. पण या सगळ्या गोष्टींमध्ये गोंधळ हा झाला की पूर्व परीक्षेसाठी आपण टार्गेटच एवढे छोटे ठेवलेत आणि कट ऑफ जास्त लागला, म्हणून कुठेतरी आपल्या पूर्व परीक्षेला इथं या ठिकाणी आपल्याला अपयश मिळालेलं आपल्याला दिसतंय. म्हणून पुन्हा एकदा मी सांगतो की पुढच्या वर्षी येणाऱ्या एक्झामिनेशनला कधी सुद्धा कट ऑफ टार्गेट ठेवायचं नाही. कुठूनही कोणत्याही विद्यार्थ्यांनी चुकूनही हा प्रश्न विचारायचा नाही की सर प्रिव्हियस इयरचा कट ऑफ काय होता आणि त्याच्यापेक्षा जास्त मार्क मला पडले पाहिजेत का, किंवा सर कट ऑफ याच्यापेक्षा जास्त जाईल पुढच्या वर्षी का कमी येईल. इररिस्पेक्टिव्ह ऑफ कट ऑफ आपल्याला आपली तयारी कुठेतरी कंटिन्यू ठेवावी लागेल. मग सर कट ऑफच्या बाबतीत जर तुम्ही अशा पद्धतीने सांगत असणार तर मग तयारी नेमकी कशा पद्धतीने करायची, पुढची स्ट्रॅटेजी माझी काय असली पाहिजे. पुढचा प्रश्न आपला जनरली आहे की व्हॉट अबाउट वॅकन्सीज, की हा जो कट ऑफ लागलेला दिसतो सर वॅकन्सीज कुठं कमी तर नाही झाल्यात ना. वॅकन्सीज कमी नाही झालेल्या, वॅकन्सीज जर खूप जास्त कमी झाल्या असत्या ना बाळा तर एवढं लक्षात आलं असतं की बाबा जो सेक्शनल कट ऑफ आहे तोही कुठेतरी खाली आलेलाच दिसला असता जास्त प्रमाणात, किंवा सॉरी वाढलेला दिसला असता आपल्याला जास्त प्रमाणात. मग सांगण्याचं तात्पर्य काय की वॅकन्सीजचा याच्यामध्ये याच्या आधी सुद्धा वॅकन्सीज कमी आलेल्या आहेत. याच्या आधी एका वर्षी 472च वॅकन्सीज आलेल्या होत्या, यावर्षी तरी 500+ वॅकन्सीज आहेत. डेफिनेटली ज्या वॅकन्सीज ज्या आहेत ना त्या पुढे गेल्यानंतर वाढलेल्या दिसतील आपल्याला. सर मग यावर्षी या वॅकन्सीज आहेत, नेक्स्ट इयरला वॅकन्सीज येतील का, तर डेफिनेटली येतील. आणि हाऊ वी कॅन से दॅट की यावर्षी आलेला IBPSचं कॅलेंडर, त्याच्यामध्ये IBPS SOच्या वेगळ्या वॅकन्सीज दिलेल्या आहेत की IBPS SOच्या डेट दिलेल्या आहेत, याचा अर्थ कुठेतरी वॅकन्सीज पुढच्या वर्षी आपल्याला 2024 मध्ये दिसणार आहेत. आणि 2024 मध्ये खूप मोठ्या पद्धतीने आपल्याला बदल या स्ट्रॅटेजीमध्ये करणं खूप जास्त गरजेचं आहे. रिझन काय, IBPSनं बदललेलं कॅलेंडर, IBPSनं ज्या पद्धतीने कॅलेंडर बदललेलं आहे, ज्या पद्धतीने परीक्षा अलीकडे आलेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला सुरुवात ही खूप लवकर करावी लागणार आहे. की सर वॅकन्सीच्या बाबतीत काय, माझं नेहमी एकच गोष्ट म्हणणं असतं की इररिस्पेक्टिव्ह ऑफ वॅकन्सीज तुम्ही या पद्धतीने तयारी करणं गरजेचं आहे. सर पुन्हा प्रश्न हा येतो की माझी यावर्षी अनफॉर्च्युनेटली IBPS AFOची प्री गेलेली आहे, मग मी आता काय करायला पाहिजे, AFO साठी प्रिपेअर करायला पाहिजे का जनरल बँकिंगसाठी प्रिपेअर करायला पाहिजे. मुळात मी पुन्हा एकदा हीच गोष्ट सांगेन की तुमचा इथे अप्रोचच चुकतोय. अप्रोच चुकतोय म्हणजे नेमकं काय, AFO किंवा जनरल बँकिंग हा विषयच या ठिकाणी घेणं चुकीचं आहे. यावर्षी झालंय काय माहितीये का, की जे विद्यार्थी पूर्व परीक्षा पास झाले त्यांनी केलंय फक्त जनरल बँकिंग जनरल बँकिंग जनरल बँकिंग थ्रू आउट द इयर. अनफॉर्च्युनेटली प्री निघाली, मेन्स नाही निघाली, मेन्स निघाली, इंटरव्ह्यू नाही निघाला, अशा बऱ्याच विद्यार्थी साचत हे IBPS AFOच्या प्रीमध्ये आलेत आणि एकदम सहज पद्धतीने त्या एक्झाममध्ये त्यांची प्री सहज पद्धतीने निघून गेली. पण ज्यावेळेस प्री निघाली त्यावेळेस अचानक डोकं ठिकाण्यावरती आलं, नंतर कळालं
प्री तर निघालेली आहे. या वर्षभरात एक अशी एक्झाम आहे की ज्याच्यावरती मी भरोसा ठेवू शकत होतो ते म्हणजे IBPS AFO. माझी प्री तर निघालेली आहे, पण मेन्सचा ॲग्रिकल्चरचा माझा अभ्यास हा काहीच नाही आहे. कारण झालंय काय, मागच्या वर्षभरात मी काय केलेलं आहे, मी ॲग्रिकल्चर करत नाही, मी जनरल बँकिंग करतो. मी ॲग्रिकल्चर करत नाही, मी जनरल बँकिंग करतो. या नादात केलंय काय, क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि GA केलंय खरी, पण ॲग्रिकल्चरला कम्प्लिटली दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. ॲग्रिकल्चर दुर्लक्षित केल्यामुळे झालं काय की IBPS AFOची प्री परीक्षा तर निघालेली आहे, पण मेन्सच्या बाबतीत तेवढी जास्त मनात भीती बसलेली आहे, की भीती बसलेली आहे की सर आता माझी मेन्स निघेल का. आणि मग वेळेवरती धावपळ आपली चालू होते. आपण केलेली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी चूक हीच आहे की सर AFO का जनरल बँकिंग. इथून पुढे ज्यांची अनफॉर्च्युनेटली प्री एक्झामिनेशन राहिलेली आहे, या सगळ्या लोकांना मी एकच सल्ला देतो, ना AFO ना जनरल बँकिंग, ओनली बँकिंग. की तयारी करत असताना ही परीक्षांची नको, तयारी करत असताना अजून सुद्धा लक्षात घ्या ही विषयांची करणं गरजेचं आहे. की सर मला क्वांट पण करायचंय, मला रिझनिंग पण करायचंय, मला इंग्लिश पण करायचंय, मला GA पण करायचंय, आणि सोबत सोबत मागच्या वर्षी मी ॲग्रिकल्चर डिटेलमध्ये शिकलोय. ॲग्रिकल्चरचा खूप चांगला अभ्यास माझा झालेला आहे. अनफॉर्च्युनेटली प्री निघालेली नाहीये, मग ते ॲग्रिकल्चरचा अभ्यास वाया मी जाऊ देणार नाही. या ॲग्रिकल्चरचा अभ्यास मी या वर्षभर 1-1, 2-2 तास, 1-1, 2-2 तास देत 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 मी सोबत सोबत क्वांट, रिझनिंग, इंग्लिश सोबत सोबत मी GA ची सुद्धा तयारी करीन, आणि ॲग्रिकल्चर सुद्धा काही प्रमाणात मी डेफिनेटली वाचेल. आणि हे केल्याने फायदा काय होणार आहे, यावर्षी येणाऱ्या जनरल बँकिंगच्या सुद्धा एक्झाम तुम्हाला देता येतील, आणि ॲग्रिकल्चर रिलेव्हंट येणाऱ्या सगळ्या एक्झाम, मग त्याच्यात इफको, क्रिफको, नाबार्ड, NFL वगैरे जेवढ्याही परीक्षा आहेत, IBPS AFO असेल, RRBच्या एक्झामिनेशन असतील, ह्या सगळ्याच परीक्षा मला सोबत सोबत देता येणार आहेत. म्हणून या असलेल्या एक्झामिनेशन्सला डिवाइड न करता सिलेबस वाईज जर आपण गेलो की मला क्वांट व्यवस्थित करायचं, रिझनिंग व्यवस्थित करायचं, इंग्लिश व्यवस्थित करायचं, हे 3 तर सब्जेक्ट सगळीकडेच कॉमन आहेत. हे सब्जेक्ट मला अशा पद्धतीने प्रिपेअर करायचे की माझी जनरल बँकिंग असो किंवा AFO असो, ही पूर्व परीक्षा किंवा प्री एक्झामिनेशन राहिलीच नाही पाहिजे. या पद्धतीने मी या 3 विषयांची तयारी करतो. सोबत सोबत महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की मी जनरल अवेअरनेस सुद्धा व्यवस्थित पद्धतीने करतो आणि ॲग्रिकल्चर सुद्धा व्यवस्थित पद्धतीने करतो. सायमल्टेनियसली या गोष्टी चालवतो. तर आपल्याला यामध्ये यश मिळवायला सोपं जाईल डेफिनेटली. सर हे सगळं बरोबर आहे, पण नेमकं आता मला अजून एक मोठा प्रश्न पडलाय की मागच्या वर्षी नेमका काय काय माझ्या चुका झाल्यात त्या मला एकदा रिवाइज करणं, त्याची उजळणी करणं, त्यानुसार मला यावर्षी स्ट्रॅटेजी बनवणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांच्या बाबतीत ज्या यावर्षी चुका होऊ शकतात, तुमच्या ज्युनियर्सच्या बाबतीत या चुका होऊ शकतात, ज्या तुमच्या बाबतीत झालेल्या असूही शकतात. जसं उदाहरणार्थ मला बँकिंग करायचंय, गेल्या वर्षी MCR ची एक्झामिनेशन बऱ्यापैकी लेट झाली, तिथपर्यंत पोरांनी डिसाईडच केलं नाही की त्यांना करायचंय काय. मुलं MCR ची प्रिपरेशन करत राहिले, ऑब्व्हियस आहे, चांगली गोष्ट आहे, MCR ची प्रिपरेशन करत राहिलेत, आणि डिसिजन घ्यायलाच उशीर झाला की मला नेमकी MCR ची तयारी तर मी करतोय, माझा नंबर तर MSc ला लागलाय, पण मला नेमकं करायचंय काय, मला बँकिंग करायचंय, मला सरळ सेवा करायची आहे, मला ॲग्री MPSC ची ॲडव्हर्टाइजमेंट आली ती करायची आहे, किंवा मला बाकीचे एखादी एक्सटेन्शन ऑफिसरच्या जागा आल्या ते करायचंय. याच्यातच गोंधळ झाला, याच्यातच बऱ्यापैकी काळ निघून गेला की मी सरळ सेवा करू का बँकिंग करू, नेमकं मी काय करू, याच्यात बराच काळ निघून गेला. कृषी सेवकची ॲडव्हर्टाइजमेंट कधीतरी एकदा मला दिसते, मी जोमाने त्याच्यासाठी तयारी केली पाहिजे. तलाठीची ॲडव्हर्टाइजमेंट मला बऱ्याच काळानंतर दिसते, मी जोमाने त्याची तयारी केली पाहिजे. मी सोबत सोबत बँकिंगची पण तयारी केली पाहिजे. या सगळ्या गोंधळामध्ये एक ना धड भाराभर चिंध्या डेफिनेटली झालेल्या आहेत की मला तलाठीचं पण करायचंय, मला बँकिंगचं पण करायचंय, मला सरळ सेवेचं पण करायचंय, मला एक्सटेन्शन ऑफिसरचं पण करायचंय, जिथं भेटलं तिथं करायचंय, करायला पाहिजे. पण या सगळ्या गोष्टींसाठी कुठेतरी एक बेस तयार असणं गरजेचं होतं. आणि या सगळ्या परीक्षांमुळे आपल्या डोक्यात गोंधळ झाला, आणि फायनली मला बँकिंगलाच टच करायचंय, मला बँकिंगमध्येच रीच व्हायचंय, मला बँकिंगमध्येच करिअर करायचंय, हे डिसिजन घेता घेता गेल्या वर्षी बऱ्यापैकी लोकांचा उशीर झाला. ते यावर्षी होऊ नये. यावर्षी आपण जर पाहिलं तर IBPSचं कॅलेंडर अलीकडे आलेलं आहे. नोव्हेंबर 9च्या आसपासच आपली प्री एक्झामिनेशन आणि डिसेंबर 12च्या आसपासच आपली मेन्स एक्झामिनेशन आहे. याचा अर्थ कॅलेंडर थोडंसं अलीकडे आलेलं आहे, तयारीला सुरुवात सुद्धा लवकर करावी लागेल. सर मी तर सध्या रावेला आहे, रावे संपेपर्यंत, फायनल इयर संपेपर्यंत माझे जे ज्युनियर्स आहेत किंवा जे ज्युनियर्स आहेत, जे स्टुडंट सध्या व्हिडिओ पाहत आहेत, या लोकांचं रावे संपेपर्यंत, एप्रिल-मे पर्यंत तुमचं हे सगळं होईल. आणि मे महिन्यात तुम्ही पूर्व परीक्षा करणार का, मेन्स करणार का, AFO करणार का, जनरल बँकिंग करणार, काय काय करणार, ह्या सगळ्या गोष्टींचं बर्डन अचानक आपल्यावर येऊ नये म्हणून यावर्षी सगळ्या ॲग्रिकॉसला माझी एक हंबल रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमच्या ज्युनियर्सला सुद्धा हे सांगणं गरजेचं आहे की तयारी करायची असेल बाळा तर थोडीशी अलीकडच्या काळापासून तयारी करणं सुरू करणं गरजेचं आहे डेफिनेटली. कारण की यावर्षी कॅलेंडर सुद्धा थोडंसं अलीकडे आलेलं आहे. जे जुने विद्यार्थी आहेत या गोष्टींचा ॲडव्हान्टेज तुम्हाला कुठेतरी मिळेल डेफिनेटली. का, कारण तुमचा सिलेबस कंप्लीट झालेला आहे, तुम्ही सध्या प्रॅक्टिस लेवलवरती आहेत. 2 फेजेसमध्ये या परीक्षांना आपण डिवाइड करतो बऱ्याचदा बँकिंगच्या.
पहिली फेज म्हणजे काय, ती म्हणजे लर्निंग फेज, आणि सेकंड म्हणजे काय, प्रॅक्टिस फेज. आणि बँकिंग एक्झामिनेशनवर जास्त डिपेंड करतात ते म्हणजे प्रॅक्टिसवरती. मग जेवढी जास्त प्रॅक्टिस, जेवढा सॉल्व्ह करण्याचा अनुभव, जेवढे मॉक टेस्ट जास्त सोडवण्याचा अनुभव, जेवढा आपण परीक्षेला जवळून पाहण्याचा अनुभव, तेवढा जास्त बेनिफिट तुम्हाला होईल. मग सांगण्याचं तात्पर्यच ते आहे की यावर्षी सर एक्झाम संपली आहे, प्री एक्झाम गेली आहे, सर माझं काही खरं नाही आयुष्यात, आता बस मला आता हे सगळं काही नाही, मी आता पाहतो मार्च एप्रिल महिन्यामध्ये पाहतो, तिथून मी सुरू करतो, असं करू नका. एक्झाम गेली आहे, पण पुढच्या येणाऱ्या एक्झाम ह्या खूप जवळ आहेत. त्यामुळे ज्या गेल्या वर्षी चुका केल्यात की सर मी अडकून पडलो होतो की मला टार्गेट काय ठरवायचं हे खूप उशिरा कळालं, ते आता होऊ नये. तयारीला सुरुवात उशिरा केली, यावर्षी तयारीला सुरुवात लवकर करायला पाहिजे. नंबर 2, सर माझी प्रॅक्टिस कमी पडली का, प्रॅक्टिस थोडी कमी पडली का. बऱ्याच लोकांच्या बॅचेस ह्या ऑगस्ट सप्टेंबर या काळातल्या सुद्धा आहेत. अशा लोकांची प्रॅक्टिस थोडी कमी पडलेली मला वाटते. कारण काय, ज्यावेळेस ही बँकिंगची तयारी आपण करतो त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा काय केलं गेलं पाहिजे ते म्हणजे काय की कंप्लीट लेक्चर्स, सगळे लेक्चर्स आपण करणं गरजेचे आहेत. बॅचेसमध्ये होणारे सगळे लेक्चर करणं गरजेचे आहेत. नंबर 2, या असलेल्या सगळ्या विषयांचं जसं क्वांट, एलआर, स्पेसिफिकली क्वांट आणि एलआर यांचं प्रॉपर पद्धतीने होमवर्क. त्याच्यानंतर काय सर, त्याच्यानंतर तुम्ही तयारी केलेली किंवा होमवर्क केल्यानंतर त्याची प्रॅक्टिस, प्लस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, ऑनलाईन टेस्ट. गेल्या वर्षी सगळ्यात जास्त माती खाल्ली आपण या ठिकाणी. सर मी बॅच केली आहे, थोडीफार केली आहे, मी होमवर्क केलंय, थोडंफार केलंय, मला वाटतं जमल मला, प्रॅक्टिस थोडीफार केली आहे. ऑनलाईन एक्झाम किती दिल्यात बाळा, ऑनलाईन मॉक टेस्ट किती दिल्यात बाळा. सर मी दिल्यात ना, कधी दिल्यात, डिसेंबर महिन्यात दिल्यात. बरोबर आहे का. आपली प्रॅक्टिस त्या ठिकाणी कुठेतरी ऑनलाईनला कमी पडली. कारण ज्यावेळेस आपण पेपर घेतो, पेन घेतो, हे सोडवणं वेगळं, पण ऍक्च्युअल एक्झामिनेशनमध्ये स्क्रीनवर पाहणे, खाली पाहणे, सोडवणे, त्याच्यानंतर वरती आन्सर क्लिक करणे, याच्यात वेळ कंपॅरेटिव्हली जास्त लागतो. या गोष्टीची प्रॅक्टिस आपण तेवढी जास्त केली नाही, त्यामुळं ओव्हरऑल विद्यार्थ्यांचे ओव्हरऑल अटेम्प्ट जे आहेत ना हे कमी झालेत. आणि त्यामुळं टिपिकली आपण प्रीमध्ये क्वालिफाय करायला थोडासा आपल्याला डिले झालाय. की ओव्हरऑल सर मी इथं मला खूप चांगलं जमायचं, पण तिथं एक्झाममध्ये, ऍक्च्युअल एक्झाममध्ये माझे अटेम्प्टच कमी झालेत सर. ऍक्च्युअल एक्झाममध्ये अटेम्प्ट का कमी झाले, कारण त्या ऍक्च्युअल एक्झामचं बर्डन अजून घेऊन पाहिलेलं नाही. याचं रिझन त्याच्या पुढे सुद्धा आहे की बाबा काही विद्यार्थ्यांनी काय केलं की गेल्या वर्षी बाकीचे पेपरच दिले नाहीत, मी फक्त काय करतो एफओचा प्री देतो, डायरेक्ट जाऊ. हे बऱ्याच विद्यार्थ्यांनी केलंय. हा सुद्धा एक सगळ्यात मोठा गोळ झाला की तुम्हाला एक्झाम फीवर, ऍक्च्युअल एक्झाम ऑनलाईन कशा पद्धतीने होते हे न पाहता डायरेक्ट एक्झामला गेलो, आणि त्यामुळं प्रॅक्टिस असून सुद्धा, अभ्यास असून सुद्धा, कन्सेप्ट चांगले असून सुद्धा आपण त्या ठिकाणी मागे पडलो. सर प्रॅक्टिस कमी पडली, हो या पद्धतीने प्रॅक्टिस कमी पडली. सर माझी प्रॅक्टिस तर भयंकर होती, मी एलआरचे रात्रभर सोडून पाहायचो, क्वांट रात्रभर सोडून पाहायचा, पण प्रॉब्लेम काय झाला, ऍक्च्युअल एक्झामचं फिलिंगच घेतलं नाही आपण. ऑनलाईन टेस्ट कमी दिल्यात, आपण ऍक्च्युअल एक्झाम्समध्ये खूप लिमिटेड एक्झाम आपण देऊन आलेलो आहेत. बरोबर आहे का सर. आत्ता तर बॅच जॉईन केलेली आहे मी, IBPS POच्या एक्झामचा फॉर्म कसा भरू सर, पण एक्झामचा अनुभव तर आला असता, एक्झामचं आजूबाजूचं वातावरण तर कळालं असतं, एवढं तर कळालं असतं की तिथे सेंटरमध्ये जाऊन काय करायचं असतं. हा अनुभव आपण त्यातून घेतला असता, जो गेल्या वर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांनी घेतला नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की काही टॉपिकच स्किप केलेत. बॅचेस आपण ज्यावेळेस पाहतो की बॅचेस करताना, जसं कमर्शियल मॅथ्स, जसं लॉजिकल रिझनिंगमध्ये सिटिंग पझल पर्यंत पोहोचलो, चांगलं केलं, पण ते सोडून बाकीचे टॉपिक आपण चुकवलेत, बाकीच्या टॉपिकची आपण प्रॅक्टिसच केली नाहीत. आपण या गोष्टीवर कॉन्फिडंट होतो की बस जेवढ्याही पझल येतील त्यातली एक जरी बसली तरी मी पास आहे, आणि त्यामुळे कुठेतरी आपला रिझनिंगमध्ये आपला जो स्कोर आहे हा कंपॅरेटिव्हली कमी आला. आपण डिपेंडेंट राहिलो की बस एवढे मी टॉपिक करून जाईल, बस तेवढ्या टॉपिकवरती मला क्वांटचं फक्त नंबर सिरीज मी करून जाईल, क्वांटचं फक्त अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन करून मी जाईल, क्वांटचं फक्त DI मी करून जाईल. करून गेलेत, मान्य आहे मला, पण बाकीचे टॉपिक का स्किप केलेत आपण. हे स्किप करण्यामागचं कारण काय, आपल्याला आतापर्यंत दिल्या गेलेली धारणा, आपल्याला काय धारणा दिल्या गेलेली आहे की EFO म्हणजे ना फक्त एवढे टॉपिक केले की झालं, असं नाही चालत. आता तुम्ही कॉम्पिटिशन पहा, कुठं पोहोचलीये, कोणत्या लेवलला जाऊन पोहोचतीये, आणि त्या कॉम्पिटिशनला स्ट्रगल करायचं असेल, त्या कॉम्पिटिशन पर्यंत पोहोचायचं असेल तर स्वतःला प्रिपेअर करणं गरजेचं आहे, आणि ते परिपूर्ण प्रिपेअर करणं गरजेचं आहे, अर्धवट नको. त्यामुळे जे टॉपिक स्किप केलेले आहेत ना, त्या टॉपिक स्किप केल्यामुळं सिलेक्शन ऑफ क्वेश्चन्सच आपले चुकलेत पुन्हा. की काही टॉपिकच स्किप केले, अरे यार हा टॉपिकच मी केलेला नाही, याच्यावरती प्रश्न आहे, कदाचित त्या टॉपिक मधला तो प्रश्न सगळ्यात सोपा असावा, आणि ते प्रश्नच आपण स्किप केलेत. म्हणून सांगण्याचं तात्पर्य का, काही टॉपिक स्किप केले, जसं कमर्शियल मॅथ्सचे टॉपिक ऍग्रिकल्चरचे स्टुडंट्स हे स्किप करतात बऱ्याचदा, आणि हे स्किप केले आणि पेपरमध्ये कमर्शियल मॅथ्स आलं तरी त्याच्याकडे दुर्लक्ष की नाही हे मला तसं येत नाही, आणि पझल अवघड आली, रिझनिंगची पझल अवघड आली, रिझनिंगचे बाकीचे टॉपिक व्यवस्थित केलेच नाहीत प्रिपेअर, हायर रिझनिंग केलंच नाही प्रिपेअर. तर हे प्रॉब्लेम या ठिकाणी आपल्याला येतात. लिमिटेड टॉपिकवरती डिपेंडन्सी जास्त वाढवली आहे.
इन्क्रीज द डिफिकल्टी लेवल ऑफ LR. सर LRची डिफिकल्टी लेवल वाढली आहे का? LRची डिफिकल्टी लेवल वाढली आहे एक्झामिनेशन्समध्ये, पण त्यानुसार आपली प्रॅक्टिस वाढली आहे का? नाही. आपण अजूनही काय करतो, लिमिटेड एवढं पझल, एवढं सिटिंग, एवढं पझल, एवढं सिटिंग, बस एवढ्यातच अडकून पडलोय. अजून प्रॅक्टिस करणं तुम्हाला जास्त गरजेचं होतं, बरोबर आहे का? तिथं प्रॅक्टिस तुमची कमी पडली, डेफिनेटली कमी पडली. बरं सर, हे तर बरोबर आहे, तसंही वराडे सरांनी प्रॅक्टिस भरपूर करून घेतली, पण तुमच्या लेवलला तुम्ही प्रॅक्टिस करणं, ऑनलाईन मॉक देत असताना त्याच्यामध्ये बसलेलं पझल आणि ऍक्च्युअली वराडे सरांनी दिल्यानंतर 2 तासात बसून तू सोडवलेलं पझल, याच्यात फरक आहे ना. तुम्ही स्वतःच्या लेवलला काहीतरी प्रॅक्टिस करणं गरजेचं होतं. सर क्वेश्चन सिलेक्शन एक्झाममध्ये माझे चुकलेत, डेफिनेटली चुकलेत. का बरं? कारण बाकीचे टॉपिकच स्किप केलेले होते आपण. आणि एक्झाममध्ये आपण काय झालं, सगळ्यात महत्त्वाचं आपण झालो पॅनिक. बरेच लोक पहिल्यांदा परीक्षा त्या ठिकाणी देत होते आणि ते पॅनिक झाले, अरे बापरे एक्झाम एक्झाम. मी प्रत्येक वेळेस ना, जेवढे स्टुडंट माझ्याकडे काउन्सिलिंगला येतात त्यांना मी म्हटलं होतं, आठवत असेल तुम्हाला, की बाबा ज्या वेळेस तुम्ही बाकीच्या जनरल बँकिंगच्या एक्झाम देता त्या फ्री माइंडने देता, की रिलॅक्स, चलो बॉस इसको खेळते आपण विथ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. पण AFOची प्री परीक्षा म्हणलं, AFOची मेन्स परीक्षा म्हणलं, की आपल्याला वाटतं की नाही याच्यात झालंच पाहिजे, याच्यात झालंच पाहिजे, तर फिअर मनामध्ये येतो. आणि ती भीती मनामध्ये आल्यामुळं सगळ्यात मोठा इश्यू आहे, येणारे प्रश्न पण लवकर सुटत नाहीत. तुमच्यापैकी बऱ्याच स्टुडंट्सचा जनरल बँकिंगचा स्कोर हा AFOच्या प्रीपेक्षा जास्त आहे आणि AFOच्या प्रीमध्ये आलेला स्कोर हा कंपॅरेटिव्हली कमी आहे. रिझन काय? फिअर ऑफ एक्झामिनेशन. AFO माझी पक्की आहे, माझी हक्काची आहे, मान्य आहे बाबा माझी हक्काची आहे, पण त्या फिअर ऑफ द एक्झामिनेशनमध्ये क्वेश्चन सिलेक्शनच चुकलेत. पझलमध्ये स्टक झालो ना, लोक पुढे सरकलेच नाहीत, बाकीचे टॉपिक पाहिलेच नाहीत, त्यामुळे आपला स्कोर कमी आलाय. सर अजून काय? जसं एक्झाम प्रेशर हँडलिंग आपल्याला करणं थोडंसं जमलं नाही, हे जमेल कधी? ज्यावेळेस आपण बाकीच्या पण परीक्षा देऊ, बाकीच्या पण एक्झामला जाऊ, बाकीच्या एक्झाममध्ये नुसतं जाऊ नये, बाकीच्या एक्झाम्सला सुद्धा सिरियस घेऊ. जसं IBPS POची परीक्षा आहे, IBPS क्लर्कची परीक्षा आहे, RRBची परीक्षा आहे, RRB क्लर्कची परीक्षा आहे, IDBIची एक्झामिनेशन आहे. या एक्झामिनेशनला सिरियसली तयारी करून ज्या वेळेस आपण एक्झामला जाऊ त्यावेळेस आपल्याला ते एक्झाम प्रेशर फील होईल आणि हळूहळू हळूहळू तो जो फोबिया आहे, एक्झामचा जो फोबिया आहे, बरोबर आहे का, तो एक्झाम सेंटरचा जो फोबिया आहे, हा हळूहळू हळूहळू बाजूला जाईल. आणि तो बाजूला गेल्यानंतर मग AFOची परीक्षा ही एका सिक्वेन्समध्ये आपल्यासाठी येईल. PO आहे, क्लर्क दिलाय मी, RRB दिलाय मी, मन लावून दिलाय मी, AFOही मला तसाच द्यायचा आहे, सहज पद्धतीने स्कोर आपण त्या ठिकाणी करू शकू, बरोबर आहे का. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या चुका मी जसं सुरुवातीला सांगितलं, कन्सिडरेशन ऑफ द प्रिव्हियस इयर कट ऑफ. मला काय करायचंय, 20 मार्क तर पाडायचे आहेत, 25 मार्क तर पाडायचे, 30 मार्क तर पाडायचे आहेत, कट ऑफच लागला. याचे अटेम्प्ट 35 आणि कट ऑफ लागला 36.88चा. याचे अटेम्प्टच 35 होते टोटल मिळून. मग चुकलं काय या ठिकाणी? चुकलं काय या ठिकाणी? चुकलं हे की आपण प्रिव्हियस इयरचा कट ऑफ डोक्यात ठेवूनच गेलो होतो त्या ठिकाणी, म्हणून आपल्या पूर्व परीक्षेला यावर्षी प्रॉब्लेम झाला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, सराउंडेड बाय मीच खूप गोष्टी अशा डोक्यात की बस की AFOचं काही खरंच नाही आता, बरोबर आहे का, जागाच अशा झाल्यात, हेच झालंय तेच झालंय, बरोबर आहे का. सोबत सोबत काय जनरल बँकिंगच्या विद्यार्थ्यांची निघते मान्य आहे, मग आपण त्या सिलेबसला का प्रिपेअर करू नये, सिलेबसला का प्रिपेअर करू नये. फर्स्ट इयरला आल्यानंतर फक्त आणि फक्त आपण काय केलं पाहिजे की फक्त आणि फक्त बॅच करून घ्यायची, बरोबर आहे का, होमवर्क करायचं की झालं, नाही होत ना तसं. बॅच करणं गरजेचं, होमवर्क करणं गरजेचं आहे, प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात मोठं मिथ म्हणजे काय, 3च महिन्यात परीक्षा निघू शकते, हे मिथ आहे. वी आर सराउंडेड विथ दॅट मिथ की बस एवढे 4 टॉपिक केले ना की प्री सहज निघते. या मिथनं आपण सराउंडेड आहे. त्या मेंटॅलिटीच्या बाहेर कधीतरी निघणं गरजेचं आहे आणि ते ॲग्रिकॉसला निघणं गरजेचं आहे, एवढं लक्षात ठेवा. ॲग्रिकल्चरचे पोरं SBI POच्या इंटरव्ह्यूला खूप सहज पद्धतीने दिसतात मला. याचा अर्थ ॲग्रिकल्चरच्या पोरांमध्ये तेवढं पोटेन्शियल आहे की ते ओव्हरकम करू शकतात या सगळ्या गोष्टींना. मिथ हे आहे, क्वांट खूप अवघड असतं, LR खूपच अवघड असतं, बरोबर आहे का, इंग्लिश मला जमतच नाही, या गोष्टींच्या बाबतीत आपण धरून ठेवलेलं आहे. सांगितलेलं कोणतरी इंग्लिश खूपच अवघड येतं, बरोबर आहे का, इंग्लिशचं काही खरंच नाही, त्याच्यामुळं आपल्या डोक्यात हे बसलेलं आहे, अशा पद्धतीने बसलेलं आहे. जसं आपल्याला फर्स्ट इयरला सांगितलं जायचं, तू काहीही कर, तुझा सॉइल सायन्स तर निघणारच नाही, बरोबर आहे का, तुझं स्टॅट तर निघणारच नाही, असं सांगितलेलं होतं, पण निघाला की नाही निघाला. मग आपल्या डोक्यात हे मिथ काय आहेत माहितीये का, नाही 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 तसं होतच नाही, आपलं क्वांटस लय खराब असतं, ॲग्रिकल्चरच्या पोरांना गणित कसंच जमत नाही. जमतं ना, का नाही जमत आपल्याला, 100% जमतं. मग जमत नसतं तर बाकीच्या पोरांचे रिझल्ट कुठून येत आहेत, जनरल बँकिंगमध्ये रिझल्ट कुठून येत आहेत. याचा अर्थ काय, मी पुन्हा सर तुमचं म्हणणं आहे का डायरेक्ट की जनरल बँकिंगला शिफ्ट व्हा, मी पुन्हा सांगतोय, नुसतं जनरल बँकिंगला शिफ्ट नाही व्हायचं आहे, आपल्याला सिलेबस करायचा आहे, कारण चुका तिथं पण झाल्या आहेत. नुसतं जनरल बँकिंगला शिफ्ट झालो, ॲग्रिकल्चरचं 0 वाचन, काहीच वाचलं नाही, अचानक प्री पास झालो ना, आता मेन्समध्ये मी काय करू. मग अशा वेळेस काय, प्री तर निघाली, मेन्स दिसतीये डोळ्यासमोर, करता काहीच येत नाहीये. हे होतं बरं का, हे बऱ्याच लोकांसोबत होतं. आणि मग 22 दिवसात ॲग्रिकल्चरची 4 वर्षाची डिग्री सोबत अलाइड सब्जेक्ट एवढं मिळून 4 महिन्यात लगेच वाचून घ्यायचं, लगेच शिकून घ्यायचं, असं पॉसिबल नसतं बेटा.
या बाबतीत कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे. मी लेक्चर किंवा हे सेशन याच्यासाठी घेतोय, प्रिव्हियस इयर आधी झालेल्या ज्या चुका आहेत त्या आपल्याला पुढच्या वर्षी टाळायच्यात. सर हे सगळं बरोबर आहे, मागच्या वर्षी या चुका झालेल्या आहेत आमच्याकडून, आम्ही अडकलो होतो, या गोष्टींमध्ये स्टक झालो होतो, कारण नवीन नवीन आपण कॉलेजमधून बाहेर पडतो, नवीन नवीन जागा असते, अडॉप्शनला वेळ लागतो, मान्य आहे मला या गोष्टी. पण या वर्षी अडॉप्शनला वेळ लागणार नाही तुम्हाला. तुम्ही अडॉप्ट झालेले आहेत, संभाजीनगरमध्ये अडॉप्ट झालेले आहेत तुम्ही, आजूबाजूला जिथं आहेत ऑनलाईनमध्ये अडॉप्ट झालेले आहेत तुम्ही. बरं, हा एक खूप मोठा मिथ होता स्टुडंट्समध्ये की बाबा सर मी या ठिकाणी राहून अभ्यास करत होतो म्हणून माझी प्री नसेल ना निघाली. तसं काही नाही आहे बाळा. अभ्यास तुझा जिथेही बसून तू करशील, तिथून तुझा अभ्यास होत असेल, तिथं बसून तू अभ्यास कर, काही अडचण नाही त्याला. मग सांगण्याचं तात्पर्यच हे आहे की बाबा या मिथ्सला कुठेतरी फाटा फुटला पाहिजे. आपल्याला फक्त करायचंय काय, क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, जी आणि ॲग्रिकल्चर 5 विषयांची तयारी करायची आहे, ज्याच्या बेसिसवर मल्टिपल एक्झामिनेशन थ्रू आउट द इयर आपल्याला पुढच्या वर्षी द्यायचं आहे. एवढंच डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. इरिस्पेक्टिव्ह ऑफ कट ऑफ, इरिस्पेक्टिव्ह ऑफ एक्झामिनेशन लेवल, ते हार्ड आहे, डिफिकल्ट आहे, सोपी आहे, इझी आहे, काही घेणं नाही आपल्याला. इरिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट एक्झाम लेवल, की आपल्याला एक्झाम लेवल वाढतीये ना, ओके, काय हरकत नाही, मी माझे हे सब्जेक्टच अशा लेवलला नेऊन ठेवेल की जिथून मला कोणी खाली पाडू शकणार नाही. या पद्धतीने तयारी करणं गरजेचं आहे. सर हे तर झाले आमचे प्रॉब्लेम्स. मग 2024 मध्ये येणाऱ्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं, आमचं काय नियोजन असायला पाहिजे? नियोजन एकच की मला परफेक्टली क्यूए, LR, इंग्लिश, GA आणि ॲग्रिकल्चर सुद्धा. बरेच लोक काय करतात, नको ॲग्रिकल्चरचं काय खरं नाही, जागांचं काही खरं नाही, कसं होईल आणि काय होईल. आणि याच्या नादात होतं काय, ज्यावेळेस ऍक्च्युअली प्री एक्झामिनेशन निघते, मेन्स एक्झामिनेशनला आपल्याला त्रास होतो. त्यामुळे ॲग्रिकल्चर हे टिपिकली आता सुद्धा इथून पुढे सुद्धा तयारी करणं सोबत सोबत चालू याच्यासाठी ठेवावं लागणार आहे. कारण एकदा असलेलं पुढच्या वर्षीचं कॅलेंडर बघा. पुढच्या वर्षीच्या कॅलेंडरमध्ये मी RRB बाबतीत तर सध्या बोलतच नाही, मी डायरेक्टली येतो पब्लिक सेक्टर बँकिंगच्या बाबतीत. प्री एक्झामिनेशन, त्यातल्या त्यात स्पेशालिस्ट ऑफिसर 9/11/2024, म्हणजे 11व्या महिन्यापर्यंत जवळपास सगळ्या परीक्षांच्या, नोव्हेंबर महिन्यापर्यंत सगळ्या परीक्षांच्या पूर्व परीक्षा यावर्षी संपणार आहेत. ऑलमोस्ट बाकीच्या काही असलेल्या परीक्षांच्या तर मेन्स सुद्धा संपणार आहेत. म्हणजे याचा अर्थ काय, आता महिना कोणता चालू आहे, आता चालू होणार लगेचच फेब्रुवारी मंथ, ऑलरेडी संपलाय जानेवारी, फेब्रुवारी चालू होणार आहे. मग फेब्रुवारी ते नोव्हेंबर किंवा फेब्रुवारी ते ऑगस्ट सप्टेंबर, वेळच किती बाकी आहे तुमच्याकडे. काही लोक निवांत झालेले आहेत, गावाकडे गेलेले आहेत, रिलॅक्स एकदम, पाहू पुढच्या वर्षीचं. गेला ना रिझल्ट, मला ब्रेक हवाय, गेला ना रिझल्ट, बघू कसं होतं, तर येऊ दे एकदा बाकीच्यांचे रिझल्ट, मग जाऊयात परत. नाही असं थांबून चालत राजा, कारण असलेला शेड्यूल बदललाय, त्यानुसार तुम्हाला बदलणं गरजेचं आहे. कळतंय का? मग सांगण्याचं तात्पर्य काय की बाबा ते एक आहे ना रे, बरोबर आहे का, नजर को बदलो नजारे बदलेंगे, कश्ती के रुख को बदलो किनारे बदलेंगे. कोणत्या तरी किनाऱ्यावर जाणं गरजेचं आहे राजा. मग सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की जर एक्झामिनेशनच्या डेट अशा आल्या, फेब्रुवारी महिना चालू आहे, फेब्रुवारी बरोबर आहे का, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, 7-8च महिने पुन्हा हातात आहेत, पुन्हा 7-8च महिने हातात आहेत. आपण परीक्षेच्या उंबरठ्यावर पुन्हा आलेलो आहोत, पुन्हा परीक्षेच्या उंबरठ्यावर आलेलो आहोत. मग या कंडिशनमध्ये तयारी करणं गरजेचं आहे. 14-12ला AFOची मेन्स आहे. ॲग्रिकल्चर कुठेतरी 9 नोव्हेंबरला जर परीक्षा असेल, बरोबर आहे का, तर ऑक्टोबर 30च्या आतच, सॉरी सप्टेंबर 30 पर्यंतच्या आत आपल्याला कुठेतरी सप्टेंबर 30 पर्यंत आपल्याला ॲग्रिकल्चर कंप्लीट करणं आहे. आणि केलेला ॲग्रिकल्चर वाया जाणार नाही, केलेला अभ्यास वाया जाणार नाही, हे माझे शब्द आहेत, लक्षात ठेवा. ॲग्रिकल्चरचा केलेला अभ्यास वाया जाणार नाही. यावर्षी केलेला ॲग्रिकल्चरचा अभ्यासचा फायदा पोरांना कृषी सेवकमध्ये सुद्धा झालेला आहे. कृषी सेवकच्या एक्झामची लेवल, आपल्या शिकवण्याची लेवल कधीतरी पहा तुम्ही, त्याच्यापेक्षा जास्तच लेवल होती. सहज पोरं खेळलेत कृषी सेवकच्या पेपरला सुद्धा. मग सांगण्याचं तात्पर्य हेच आहे बाळांनो, किंवा ज्या वेळेस तुम्ही पाहता की सर मला 14-12ला जर मेन्स एक्झामिनेशन द्यायची असेल, याचा अर्थ माझा वेळ खूप कमी झालेला आहे आणि मला या वेळेतच प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला पॅनिक करत नाहीये, मी तुम्हाला रियालिटी सांगतोय की अभ्यासाची सुरुवात ही लवकर करावी लागणार आहे. सर हे सगळं बरोबर आहे तुमचं, पण आम्हाला कुठेतरी सारथीचा हात, सारथीचा टच आमच्यासोबत पाहिजे. नेहमी सारथी तुमच्यासोबत राहणार आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. आणि यावर्षी एक मिशन नवीनच घेऊन सारथी चालतंय, ते म्हणजे काय, हर घर बँकर. जेवढे स्टुडंट प्रिपरेशनला येतात त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आम्हाला पूर्ण 100% सपोर्ट करायचा आहे. मेन्सची तयारी करा. 1 फेब्रुवारीपासून सारथीचे जे जुने स्टुडंट आहेत, अशा जुन्या स्टुडंटसाठी, म्हणजे जेवढे विक्टर बॅचचे स्टुडंट्स असतील, बरोबर आहे, ज्यांची व्हॅलिडिटी सध्या बाकी आहे, अचिव्हर्स बॅचचे स्टुडंट्स असतील, ऑफलाईनसाठी असतील, बरोबर आहे का, ऑनलाईनसाठी काही स्टुडंट्स असतील, या स्टुडंटसाठी एक नवीन सारथी एज्युकेशन जी ऍक्टिव्हिटी सध्या घेऊन येते, ती म्हणजे काय की तुमचा 1 फेब्रुवारीपासून, सर मग हे मेन्स लेवलची बॅच आहे का, नाही, नीट आहे का, काय सांगतोय ते, क्वांट तुम्हाला
पूर्ण क्वांट जे आहे, राहुल सर तुम्हाला एखादा कुठलाही टॉपिक घेतला ना त्याचं 3 ते 4 दिवस तुम्हाला पहिल्यांदा डिटेलमध्ये बेसिक शिकवतील, त्याच्यानंतर त्याची लेवल वाढवत वाढवत ॲडव्हान्स लेवलपर्यंत तुम्हाला नेतील. सेम कंडिशन असणार आहे LRच्या बाबतीत. सर तुम्हाला त्याचं बेसिक पहिला 2 ते 3 दिवस शिकवतील, पुन्हा मग त्यांची लेवल हळूहळू वाढवत नेतील. अदर दॅन जे टॉपिक आहेत, जसं सिटिंग पझल हे सोडून सुद्धा बाकीचे जे टॉपिक आहेत ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कव्हर केल्या जाणार आहेत. सोबत सोबत इंग्लिशची सुद्धा बेसिक पासून तयारी होणार. सोबत सोबत जनरल अवेअरनेस जो पॅटर्न बदलतोय की जर परीक्षा अलीकडे आल्या तर मागच्या 6 ते 8 किंवा 9 महिन्यातलं वर्षभरातलं जे GA असणार आहे ते परीक्षेला याच्या पुढे लागणार आहे. म्हणजे काय, या वर्षीच्या जानेवारी 2024 पासून साधारणतः जनरल अवेअरनेस हे कंप्लीट आपल्याला लागणार आहे. बरोबर आहे. मग जनरल अवेअरनेस 2024 पासून जर लागणार आहे, जानेवारी 2024 पासून लागणार आहे, तर या GAच्या बॅचमध्ये किंवा इथून GA मध्ये साधारणतः जानेवारी 2024 पासूनचं पूर्ण करंट अफेअर्स आणि पूर्ण सगळ्या गोष्टी कव्हर केल्या जाणार आहेत. आणि याच्या सोबत सोबत फेब्रुवारी महिन्यात जशा पद्धतीने माझे इंटरव्ह्यूज असे संपलेत, 1 मार्च पासून मी सुद्धा ॲग्रिकल्चरला तुमच्यासोबत जोडल्या जाईल. म्हणजे 1 मार्च पासून साधारणतः जे नवीन स्टुडंट्स असणार आहेत, कारण जुन्या स्टुडंट्सला ॲग्रिकल्चर बऱ्यापैकी शिकले, ज्या विद्यार्थ्यांची व्हॅलिडिटी बाकी अशा विद्यार्थ्यांना ऑफलाईनच्या स्टुडंट्सला माझ्यासोबत तिथं जोडल्या जाता येणार आहे, काही प्रॉब्लेम नाही त्याला. मग 1 मार्च पासून साधारणतः 1 मार्च पासून ॲग्रिकल्चरचा सुद्धा पोर्शन आपण स्टार्ट करणार आहोत. सर थोडं लेट होईल का? ऑब्व्हियसली नाही, काही प्रॉब्लेम नाही. सिस्टमॅटिकली यावर्षी तुम्ही जर पाहिलं असेल, सिस्टमॅटिकली सगळे सब्जेक्ट विथ मायनर, इव्हन इकॉनॉमिक्स एक्सटेन्शन, बरोबर आहे का, जेनेटिक्स प्लांट ब्रीडिंग सहित सुद्धा सगळे सब्जेक्ट आपण कव्हर केलेले आहेत. आणि मला नाही वाटत की भारतात एवढे जास्त नंबर ऑफ लेक्चर्स एवढ्या डिटेलमध्ये विथ डिटेल एकदम स्वतःचं प्रिंटिंग मटेरियल तुमच्या हातात देऊन प्रत्येक गोष्ट एवढ्या डिटेलमध्ये विथ अनालिसिस तुम्ही पहा. या महिन्यात झालेल्या जे लोक मेन्सला आहेत त्यांना विचारून पहा, या महिन्यात झालेल्या ज्या टेस्ट आहेत त्या टेस्टमध्ये जवळपास 4000 प्रश्न विथ अनालिसिस आपण सॉल्व्ह केलेले आहेत. मेन्सच्या बाबतीत तुम्ही डेफिनेटली रिलाय करू शकता. सर ॲग्रिकल्चरची नेमकी सुरुवात जी आहे, म्हणजे तुमचं म्हणणं काय? माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, 1 फेब्रुवारी पासून तुम्ही लोकांनी नवीन जोशात नवीन सुरुवात करायला पाहिजे. फक्त काय की मला 5 विषय परफेक्ट करायचे, याच उद्देशाने उतरलं पाहिजे. QA, LR, इंग्लिश, GA आणि ॲग्री हे 5ही विषय मला परफेक्ट करायचे, या हिशोबाने मला उतरावं लागेल. सर हे सगळं बरोबर आहे. आम्हाला थोडंसं हे पण सांगा ना की नेमकं सध्या माझ्या पुढे ॲग्रिकल्चरची किंवा मेन्स आहे माझी, आता AFOची मेन्स आहे, तर मी मेन्स दिल्यानंतर पुन्हा तयारी काय कशा पद्धतीने, 28 तारखेला माझी मेन्स एक्झामिनेशन संपेल, मी पुढं काय करायला पाहिजे? एकदम छोटासा 2-3 दिवसाचा गॅप घ्या आणि लगेच पुढच्या तयारीला लागा. इंटरव्ह्यूला आला, इंटरव्ह्यू द्यायचं, लगेच इंटरव्ह्यू संपला. म्हणजे काय, इथून पुढे मेन्स संपली की तुमचा रोल, इंटरव्ह्यूला खूप जास्त वेळ देण्याची गरज नाही. सारथी तुम्हाला माहिती आहे की इंटरव्ह्यू परफेक्ट एकदम व्यवस्थित पद्धतीने तयारी तुमची केल्या जाते, त्यामुळे त्याचा ताण घ्यायचा नाही. जशी मेन्स परीक्षा संपली 2 ते 3 दिवसाचा गॅप घ्यायचा आणि लगेचच आपण पुढच्या तयारीला लागायचं, थांबायचं नाही. मी मागे एकदा सांगितलं होतं की आसमान में उडने वाले उस परिंदे को भी पता होता है की आसमान में बैठने की जगह नहीं होती. उडायचंय, पोचायचंय ना, बरोबर आहे का? पोचायचं असेल तर उडत राहणं गरजेचं आहे. जर कुठं पोचायचं असेल तर जिथं थांबलो ना, खाली खोलत दरी आहे, थांबायचंच नाहीये. पुढे जाऊया आपण थोडंसं की सर हे सगळं बरोबर आहे, थोडा ब्रेक घ्यावा का? ज्यांची मेन्स आहे त्यांनी थोडासा ब्रेक घ्यावा 2-3 दिवसांचा. ज्यांची प्री संपली आहे, ब्रेक बस झाला आता. किती ब्रेक घेणार आहेत आपण अजून? आयुष्यातलाही ब्रेक येणार आहेत. सध्या ब्रेक घेण्याची गरज संपली, आता बस झाली ना. प्री एक्झामिनेशन संपली ना, रिझल्ट लागलाय ना, बरोबर आहे का? मागच्या 10 दिवस 12 दिवस आपण सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, रडून पडून सगळं झालेलं आहे. मी डायरेक्ट आणि स्पष्ट बोलतो, सगळं झालेलं आहे. त्या मेंटॅलिटीतून बाहेर येणं गरजेचं आहे, त्या निगेटिव्हिटीतून बाहेर येणं गरजेचं आहे, बरोबर आहे का? यू विल बी द ॲव्हरेज ऑफ द 5 पीपल्स लिव्स अराउंड यू. तुमच्या आजूबाजूच्या 5 लोकांचं तुम्ही ॲव्हरेज असता, मी नेहमी सांगतो. त्यामुळे पॉझिटिव्ह लोकांमध्ये येणं गरजेचं आहे, पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनं करणं गरजेचं आहे. ॲटिट्यूड जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तुमचं भविष्य बदलणार नाही, एवढं लक्षात ठेवा. सर हे झालं ब्रेक, अजिबात नाही. ज्यांचं प्री तर राहिलेली आहे त्या लोकांनी अजिबात काही ब्रेक काही नाही, झालंय बस झाला, जेवढा झाला तेवढा ब्रेक बस झाला, लगेच तयारीला लागायचं. ज्या लोकांची मेन्स आहे 28 तारखेला मेन्स संपल्यानंतर 2-3 दिवसांचा ब्रेक घ्या, 1 फेब्रुवारी पासून लगेच तयारीला सुरुवात करा. लगेच पुढे जाऊयात आपण आता की सर हे सगळं बरोबर आहे. ॲग्रिकल्चरचा अभ्यास कसा करायचा, मी जसं सांगितलं 1 मार्चच्या आसपास किंवा 1 मार्चला आपण ॲग्रिकल्चरचा जो नवीन शेड्यूल आहे, या वर्षीचा शेड्यूल आहे, तो आपण स्टार्ट करणार आहोत, बरोबर आहे. ॲग्रिकल्चरचा अभ्यास करताना तुम्हाला आवडतील कॉम्प्रिहेन्सिव्हला बेसिक सोर्स ठेवायचे, त्याच्यासोबत जो सोर्स तुम्हाला आवडेल, एखादा कुठलाही सोर्स आवडेल तो सोर्स घ्यायचा आहे, याला फाउंडेशन म्हणून ठेवायचं आहे. जे नवीन गोष्टी मिळतील ते आपल्या पुस्तकात लिहून टाकायच्या. आणि ॲग्रिकल्चरचा डिटेल अभ्यास कसा करायचा आहे याचा एक स्ट्रॅटेजी सेशन जशा पद्धतीने आपण पुढे जातो, मी एकदा पुन्हा स्ट्रॅटेजी सेशन तुम्हाला ॲग्रिकल्चरचं मी अरेंज करणार आहे. ॲग्रिकल्चर पूर्ण वर्षभरात कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी ठेवायची, कसं करायचंय,
बॅलन्स कसं करायचं प्री एक्झामिनेशन मेन्स एक्झामिनेशन. आता होतं काय माहिती का की सर आता माझी प्रीच गेली आहे, जर प्रीच नाही निघली पुढच्या वर्षी तर मेन्सचं काय करू, हा मोठा प्रश्न आहे. पण बाळा जर तुझी प्रीच निघाली तर वेळेवर मग मेन्सचं काय करू, हा पण मोठा प्रश्न आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की प्री एक्झामिनेशन निघेल की नाही निघेल याच्यामुळं मी माझ्या मेन्सची तयारी थोडीशी स्लो करतो, हे अत्यंत चुकीचं आहे. प्री एक्झामिनेशन तर करायचीच आहे, मला इकडची प्रीची ताकद वाढवायची याचा अर्थ मेन्सची ताकद कमी करायचं आहे असं होत नाही. माझी मेन्सची तयारी खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे, मेन्सची तयारी मी खूप चांगल्या पद्धतीने करतोय, मला प्रीला त्या लेवलला नेऊन ठेवायचंय, मला मेन्सची तयारी खाली नाही आणायची, लक्षात ठेवा. पुन्हा ॲग्रिकल्चरचं जे सेशन असणार आहे त्या सेशनमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये पुढच्या येणाऱ्या ॲग्रिकल्चरच्या वर्षभरात किंवा 30 सप्टेंबरपर्यंत कशा पद्धतीनं आपण ह्या सगळ्या गोष्टी करणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढच्या सेशनमध्ये डेफिनेटली सांगेल. तोपर्यंत घाबरू नका, तयारीला लागा, जिथं अडचण आली सांगा, फोन करा, माहिती आहे तुम्हाला की मी रिस्पॉन्ड करतो पर्सनली. सगळ्या लोकांचे तुम्हालाही माहिती आहे, मेसेजेस असतील, कॉल असतील, प्रत्येकाला मी रिस्पॉन्ड करतो. घाबरायचं नाही, अजिबात घाबरायचं नाही. कोणत्याही गोष्टीची तयारी पुढे आपण नव्या जोमाने नव्या जोशाने आपण स्टार्ट करूयात. 2024 हे वर्ष आपलं आहे, आपली जिद्द आहे, आपल्या यशासाठीचं हे वर्ष आहे, असं म्हणून आपलं 2024चं वर्ष आपण पुढचं घडवूयात. चालेल? तर तुमच्या सगळ्या लोकांना येणाऱ्या 2024 साठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला भरघोस यश मिळो, बस एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना. विश ऑल द बेस्ट. तुमच्या सगळ्या लोकांना येणाऱ्या परीक्षांसाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच.